तूच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके. असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. या घरची शिस्त मानवत नाहीये तिला. तेजस्विनीला असं बोलू नाही, पण आपण जिथून येतो ना ते संस्कार सुटत नाहीत. स्वार्थासाठी प्रेमाचं नाटक केलंस तू. स्वतःच्या स्वार्थासाठी एका निष्पाप माणसाशी लग्न करून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि स्वार्थ साधून झाल्यानंतर आता निर्लज्जपणे निघून चाललेस. म्हणजे तेजस्विनी मॅडमनं आम्हाला कामावरून काढून टाकले. काय? हो सर. या इन्स्पेक्टर साहेब या. माफ करा, दार उघडायला जरा उशीर झाला. बसा ना. लाड आलाय. लाड आलाय? माझा सहकारी आहे लाड. आला होता, कुठेतरी बाहेर गेला असणार बहुतेक, म्हणून दरवाजा उघडायला जरा उशीर झाला. काय आज सहज म्हणजे आमच्याकडे काही कायद्याचं उल्लंघन वगैरे झालेलं नाही ना? छे जरा वेगळंच काम होतं त्या निमित्ताने. कशाही निमित्ताने का असे ना, पण आता आलात तुम्ही तेव्हा तुमचं आदरातिथ्य करण्याची संधी आम्हाला द्यावं. नाही मी ड्युटीवर घेत नाही. गणवेशात असेल तर ड्युटी नाही का? साध्या वेशामध्ये आहात, मित्राकडे गप्पा मारायला आलाय असं समजा. आणि हे नाही नको. युनिफॉर्म नसला तरी महत्वाच्या कामाविषयी चर्चा करायची मला. आणि मैत्रीचं म्हणाल तर आम्हा पोलिसांना ते परवडत नाही, आणि पहिल्या भेटीत तर शक्यच नाही. काय गुन्हेगार माणसांचे एवढे विविध नमुने पाहतो आम्ही की कुणावरही विश्वास ठेवणं हाच गुन्हा वाटायला लागलाय हल्ली. खरं नाही, माफ करा, तुमच्याविषयी बोलत नाही. तर विचारत म्हणत होतो, गाव कुठलं होतं तुमचं? कोल्हापूर. काय म्हणतंय त्या टाळी? म्हणजे तुम्ही देखील कोल्हापूर द्या ना. काय आता कसंही माणूस कुठल्याही कामानिमित्त आला तरी आपल्या गावचं आहे म्हटल्यानंतर आपुलकी वाटतेच ना. घ्या. नाही, आपुलकी देखील वर्ज्य असते आम्हाला. हो का? ह्या सगळ्या भावना घरापुरत्या. काही व्यवसायाची पथ्य असतात, ती पाळावीच लागतात. नाही बरोबर आहे.
व्यवसाय म्हणजे व्यवसाय, पथ्यही पाळलीच पाहिजे. पण कसं आहे की आपल्या गावाकडचं माणूस म्हणून आम्हाला काही आनंद आहेच का नाही. ओळख तरी ठेवा. ती राहीलच. बरं, काही कामानिमित्त तुम्ही आला होता असं म्हणालात. हो हो, जहागीरदारांच्या मुलाचं प्रकरण कानावर आलं असेलच तुमच्या. गंभीर गंभीर आहे सगळं प्रकरण. पण आता त्यांच्याशी आमचा काही संबंध राहिलेला नाही. नाही, ते माहिती आहे मला. पण या मंडळींशी आणि त्यांच्या इतर गणगोतांशी या ना त्या निमित्ताने तुमचे संबंध अजूनही आहेत. तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल? मला काय वाटणार साहेब, आम्ही पोलीस थोडे जाऊन, आम्ही आहोत सामान्य माणसं. काहीतरी कानावर येतं, काहीतरी ऐकतो, बसतो तर्क वितर्क करत आम्ही. तेच म्हणतोय, त्यातला एखादा तर्क आमच्या उपयोगाचा असू शकतो. हो. नाही, काळजी करू नका. या तर्कासाठी तुम्हाला जबाबदार धरण्यात येणार नाही. नाही, आता काय, गाववाले म्हटल्यानंतर आम्ही मदत करणारच. शिवाय कायद्याला मदत करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. पण तोपर्यंत मला सांगा, कायदा या तपासामध्ये कुठपर्यंत पोहोचलाय? जेवढा तपास करू तेवढा संशय एकाच व्यक्तीकडे सरकतोय थोरासाहेब. कोणाकडे? शिरोडकरांची मुलगी सोनाली. तिचा फार जीव होता म्हणे या आदित्यवर. आणि घटना घडली त्या दिवशी ती त्याच्याजवळच होती, सेवेनिमित्त. साहेब, आता तुमच्या हातात केस आहे म्हणजे तुम्ही अभ्यास केला असणारच. पण मला विचाराल ना, तर तो मुलगा काही फारसा बरा नाही हो, म्हणजे वाईटच आहे. अनेक नाद, अनेक संगती, बापाचा एवढा गडगंज पैसा. म्हणतात ना, ढवळ्या शेजारी पवळा बांधला आणि वाण नाही पण गुण लागला, तशात ती गत आहे त्याची. बापाचा एवढा पैसा आहे म्हणून प्रत्येक भानगडीतनं सुटलाय तो. खरं सांगू का तुम्हाला, मागे ड्रग रॅकेट मध्ये सुद्धा हे चिरंजीव अडकलेले होते. काय? मग आता कायद्याला मदत करायची म्हणजे मग सगळा तपशील दिला पाहिजे, नाही का? म्हणून सांगितलं. बरं घ्या. नाही, नको. नकोच म्हणताय? नाही. कोल्ड्रिंक देऊ का? नाही नाही, खरंच नको. बर. फार महत्वाची माहिती दिली आज थोरात साहेब तुम्ही. माझं डोकं तर अगदी चक्रावून गेलं होतं. एनिवे, थँक्स. अरे, येतो मी. या. काही लागलं हक्कानी या, आपण एका गावचे हो. हा, या. अस्मिता अस्मिता धाकट्या मालकीणबाईंचा विजय असो. काय हे किती उशीर होणार असेल तर आधी सांगायचं ना मला तसं. क्षमस्व मालकीणबाई, पण आम्ही वेळेतच येणार होतो म्हणून नाही केला फोन. पण काय, पण तुला इथे इतकं उभं केलं असतं तर चाललं असतं. आपल्या कृपेने आपल्या नेहमीच्या झाडाखाली आम्ही आपली इतक्या वेळा वाट पाहिली आहे की आम्ही प्रत्यक्षात झाड तर नाही ना याचीच आठवण करून द्यावी लागली होती आपल्याला. आणि नोकरांना मालकांना बोलायचा काही अधिकार नसल्यामुळे आम्ही काहीच बोलू शकत नव्हतो आपल्याला. आणि तुमच्या स्मरणात असेल तर आम्ही एकदा तुम्हाला न भेटताच फांद्या हलवत, आय मीन हात हलवत आम्हाला असं जावं. अरे वा 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 मालकीणबाई, तुम्ही हसलात, आम्हाला खरंच खूप बरं वाटलं. तुम्ही हसलात की सगळा क्षीण असा दूर निघून जातो. मालकीणबाई, मालकीणबाईंचं काहीतरी नावही आहे म्हटलं. पण नोकरांनी मालकांना नावं ठेवायची नसतात. ठेवूच नाही. अहो, पण आमच्या आई वडिलांनी ठेवलंय हा. ते तरी उच्चारा. पण नकोच, संकोचायला होतं. तर मार खाशील माझा. आई आई गो आई, म्हणजे प्रकरण एकदम अंगाशीच आलंय. सॉरी सॉरी सॉरी. आता काय बाबा, बिझी बाबा. म्हणजे आता बोलणं तर सोडा, पण आता भेटायची इच्छा झाली तर आम्हाला टीव्हीवरच बघावं लागणार तुम्हाला. म्हणून तर बोलवलं तुला इतका तडका फडकी. हे
तुला कोणी सांगितलं माझ्या नोकरीचं? अरे बापले, अगं वाऱ्यासारखी न्यूज पसरली सगळीकडे. पण तुला कोणी सांगितलं? वाऱ्याने. असं नाही रे. मला तुला स्वतः सांगायचं होतं. अच्छा, म्हणजे तुमच्या भाषेत ब्रेकिंग न्यूज. एक बरे हा, म्हणजे बातमी एकच 24 तास आपली नुसती दाखवतातच आहे आणि म्हणतात ब्रेकिंग न्यूज. असं नाही, मला तुझी रिॲक्शन बघायची होती. हो ग, किती जोरात मारलंस तू. जय, माझ्या नोकरीबद्दल. ओके ओके, नो प्रॉब्लेम. मी पुन्हा रिप्ले करतो. ओके बघा. तो देखिए, आज रात सनसनी में अमिषाला नौकरी का दिली, कोणी दिली, कशी दिली. पुरे पुरे. तुला थट्टेशिवाय काही सुचत नाही का दुसरं? सुचत ग, पण तू सगळं थट्टेवारी नेतेस ना. ओके अमिषा, तुझं स्वप्न साकार झालं, मला खरंच खरंच खूप बरं वाटलं आणि अभिमानी. खर तर तूच साकारलास माझ्या मनात. आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज काय असणार आहे माहितीये? आपलं लग्न. ओ, घरच्यांच्या रिॲक्शन तर मी इमॅजिनच करू शकत नाही. सॉलिड शॉक बसणार आहे सगळ्यांना. खरंच? हो. अमिषा, मग का रे? नाही, आपण खरंच नको करूया लग्न. नाही जय, एवढंही काही नाही. मी सांगेन ना पप्पांना. आणि एवढाही शॉक बसणार नाही रे. अगदी म्हणजे का सांगतो सारखं सारखं मला? अमिषा, एक विचार कर ना, म्हणजे तुझ्या बाबांना शॉक लागला तर कसे दिसतील ना ते? म्हणजे असे डोळे बाहेर आले, असे केस उभे राहिले. त्यांना तेवढे केसच नाही आहेत. पण होय काय? त्यांची केसच वेगळी आहेत. सॉरी सॉरी सॉरी. आदित्य, नाही रे करो. काय पाहिजे तुला खायला? सांग, मी करून आणते. अरे पण काहीतरी खायला पाहिजे ना. ताकद कशी येणार त्याच्याशिवाय? औषधं घ्यायची असतात. काय चाललंय मायलेकांचं? बंधुराज, तुमची औषधं आणली आहेत. वेळीच्या वेळी घ्यायची. घे. आणि हे बघ, अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही. माई, तू जरा लक्ष ठेवा त्याच्यावर. तो काही खाणार पिणार नाही. ते सांगते मी त्याला, काहीतरी खायला पाहिजे. खाईल. अरे हळू, सांडेल ना. माझ्या पाठीला डोळे आहेत का? प्लीज, वाद नको. थांब, पाळी पकडू मी आता. अरू, ये ये अरू. काय ग, आधीला भेटायला आलीयस? ये ये, बस ये. हातात काय आहे तुझ्या? काही नाही. माई, तिने हातात काहीतरी लपवलंय. नाहीये, काही नाहीये. अरू मला बघू दे 1 मिनिट. नाही माई, ते बघ ढग आलेत ना, त्यांना हकलून लावलं पाहिजे. सगळं कसं काळवंडून आलंय. ऐक माई माझं. माई माझं ऐक तू. हे बघ अरू, माझं. अरू ऐक माझं. हे बघ, दाखव काय तुझ्या. अरू, असं करू नये. अरू, शांत हो. प्लीज ऐक माझं. अभिजित, करू दे काय करायचंय ते. ये माई, अगं अरू, असं. नाही हो जयवंत, अहो तुम्ही असे लहान सहान निर्णय घेताना मला कशाला फोन करताय?
हे असे डिसिजन घ्यायचे अधिकार मी तुम्हाला दिलेले आहेत ना. मग प्रॉब्लेम काय आहे? आणि हे बघा, तुम्ही घेतलेल्या डिसिजनवर मी तुम्हाला काहीही प्रश्न विचारणार नाही. चुकले असतील तरी चालतील. हा, आणि नाशिकच्या फार्म हाऊसवर ओके, निरोप पाठवलाय ना? ठीक आहे. हो हो, माझ्या लक्षात आहे, मी निघते. हो हो, मी सांगते त्यांना. हो. अरे यप. काय रे, ब्रेकफास्ट नंतरची गोळी विसरलास ना? घे. मी मुद्दामूनच घेतली नाही ती. का? कडवट किती आहे ती, तू पण ना. आदित्य, अरे औषध आहे ते, कडूच असणार ना. साखर आणू? सांगितलं होतं मी तुला. साखर आणू का? काही गरज नाही. ए तेजू, जरा कॉफी करतेस माझ्यासाठी? घरात नोकर नाहीयेत? माई, कुठे झालीस? नाही रे, मी तुझ्यासाठी कॉफी करायला सांगणार होते कोणाला तरी. तू लपवलंस तरी तू अस्वस्थ झाली असे मला कळत नाही असं वाटलं की काय तुला? तसं नाही रे, पण तुझ्या तुझ्या या अवस्थेत तुला आणखीन त्रास देणं बरोबर नाही ना. मग तुला त्रास होत नाही का? होतो ना. आदित्य, मला सांग, एक कप कॉफी जर आपल्या माणसासाठी करून दिली तर कुणाचं काय नुकसान होतं रे? ती तुझ्याशी नीट बोलते का रे? मला मला तुझ्या भविष्याची खूप काळजी वाटते आदित्य. आपल्या मुलांचं दुःख इतकं हताशपणे बघणं आई वडिलांसाठी सोपं नसतं रे. माई माई माई, तू रडतेस कशाला? हा, रडू नकोस तू. अगं मी काय लहान आहे का आता? हा, नाही होत मला काही दुःख बिख. तू अजिबात टेन्शन नको घेऊस. इतकं सोपं आहे ते? मग मी का अस्वस्थ झाले का विचारलंस तू? आदित्य, ही ही तेजस्वीनी उद्या जर अशीच वागायला लागली आणि तिला कोणी विरोध केला नाही तर अरे डोक्यावर बसेल ती. घरात मोठी सुनबाई सुद्धा आहे. हिचं बघून जर ती तसं वागायला लागली तर तर कुणाला आवर घालायचं आपण? माई, काळजी नको करूस तू. बोलतो मी तिच्याशी. आपल्या घरामध्ये स्वातंत्र्य उपभोगायची परवानगी प्रत्येकाला आहे, पण त्याच्यामध्ये शिस्त हवी, जबाबदारीची जाणीव हवी. घरातली दोन माणसं जर भावनिकरित्या दुरावत असतील तर त्याची सावली त्या दोघांप्रमाणेच अख्ख्या घरावर पडते आदित्य. तू जे काय बोलतोयस ते कळतंय मला. तू
बोललास तिच्याशी? अजून तरी नाही. कधी बोलणार आहेस? योग्य वेळ आलाय. योग्य वेळ कधी येणार आहे आदित्य? हे बघ, तू प्लीज प्लीज असा त्रागा करून नको घेऊस. घरात जे काही चाललंय त्याचा घरच्यांवर काय परिणाम होतोय हे मला कळत नाही असं वाटतंय का तुला? तुला जर कळत असेल ना तर तुझी जबाबदारी आणखीनच वाढते. हे कळत नाहीये का तुला? त्याची जाणीव आहे मला. मग तरीही तू असा दबल्या दबल्यासारखा का वागतोयस? जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता.